थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेलच की व्हिडिओ कोणत्या बाबतीमध्ये आहे ते. येस, आपले 10,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत. आपली फॅमिली ही 10K ची फॅमिली झालेली आहे. त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद, सगळ्यांना धन्यवाद. ज्यांनी ज्यांनी खारीचा वाटा उचललेला आहे या 10K मध्ये, सगळ्यांचं मनापासून 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 आभार. सगळ्यांचे मनापासून आभार. खूप 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 धन्यवाद. तर मला असं वाटलं की माझी ही जर्नी जी आहे 0 पासून ते 10K सबस्क्रायबर्स पर्यंत अशी तुमच्याबरोबर शेअर करावी. आणि मेन म्हणजे ना, आपले जे 5,000 सबस्क्रायबर्स आहेत ते 5,000 सबस्क्रायबर्स हे गेल्या 4 महिन्यामध्ये पूर्ण झालेले आहेत. पहिले 4 ते 5,000 सबस्क्रायबर्स पूर्ण करायला मला 2 वर्ष लागली. पण हे जे 5,000 सबस्क्रायबर्स आहेत, हे 5,000 सबस्क्रायबर्स गेल्या फक्त 4 ते 4.5 महिन्यामध्ये पूर्ण झालेले आहेत. आणि त्यासाठी तुमचे किती आभार मानावेत ना, तेवढे कमीच आहेत. आणि जेव्हा अशी पोच पावती मिळते की तुमचे 10,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत, तेव्हा असं वाटतं की बाबा आपल्या कामाला काहीतरी फळ मिळालेलं आहे. काल जेव्हा मी अशीच बसलेले होते, तेवढ्यात माझ्या नवऱ्याचा फोन आला की माया बघ, तुझे 10,000 सबस्क्रायबर्स पूर्ण होणार आहेत. आणि मी YT स्टुडिओ ओपन केला. YT स्टुडिओ ओपन करून बघते तर काय खरंच एक 4 ते 5 सबस्क्रायबर्स बाकी होते 10K सबस्क्रायबर्स पूर्ण व्हायला. तर मला वाटलं की होतील संध्याकाळपर्यंत पूर्ण, त्यामुळे मी एवढं लक्ष दिलं नाही. आणि पुन्हा मला एक कोणतीतरी कमेंट आली होती. त्या कमेंटचं उत्तर देण्यासाठी मी YT स्टुडिओ ओपन केला, तर म्हणजे एकच बाकी होता सबस्क्रायबर पूर्ण व्हायला. तेवढ्यात मग मी माझं ते YT स्टुडिओचं क्रोम ब्राउझर ओपन केलं आणि मग त्याचा स्क्रीनशॉट काढला. तो स्क्रीनशॉट जो आहे मी लावेलच. फायनली आपले 10K सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत आणि मला खरंच खूप जास्त आनंद झालेला आहे. 10K सबस्क्रायबर्स पूर्ण झाले. मी कधीही विचार केला नव्हता, कधीच विचार केला नव्हता ॲक्च्युली की माझे 10K सबस्क्रायबर्स पूर्ण होतील. मी हाच विचार केला नव्हता की मी यूट्यूबवरती स्वतःला सर्व्हाइव्ह करू शकेल. म्हणजे मी यूट्यूबवरती स्वतःला एंगेज ठेवू शकेल की व्हिडिओज बनवायचे आहेत, व्हिडिओज टाकायचे आहेत. कारण की खूप अशा गोष्टी होऊन गेल्या होत्या ज्यामुळे पूर्णपणेच यूट्यूब बंद करायचं ठरवून दिलं होतं की नाही करायचं आता बाबा, डोक्याला ताप नको तो. पण माहीत नाही काय कसं कुठून तेवढी एनर्जी मिळत गेली आणि व्हिडिओज बनवत गेले. मी यापूर्वी देखील 1-2 व्हिडिओज बनवलेले आहेत की मी कोणत्या कोणत्या चुका केलेल्या आहेत. त्या चुका तुम्ही करू नका. म्हणजे तुमचे सबस्क्रायबर्स किंवा तुमचा जो वॉच टाइम क्रायटेरिया आहे, मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया आहे, लवकरात लवकर पूर्ण होईल. आणि आजही मी तेच सांगते आहे की जसं की मी सांगितलं की माझे 5,000 सबस्क्रायबर्स पूर्ण होण्यासाठी फक्त 4 महिन्यांचा कालावधी लागला, 4 ते 4.5 महिन्यांचा कालावधी लागला. आणि पहिले 5,000 सबस्क्रायबर्स पूर्ण होण्यासाठी तब्बल 2 वर्षाचा कालावधी लागला. तर याचं कारण काय आहे? पहिले 2 वर्ष होते, म्हणजे 1.5 वर्ष होता, त्यामध्ये ना मी खूप साऱ्या चुका करत गेले की कोणते व्हिडिओज टाकायचे, कोणते व्हिडिओज टाकायचे नाही. थंबनेल माझे व्यवस्थित नसायचे, म्हणजे टॅग्स, डिस्क्रिप्शन, टायटल व्यवस्थित नसायचं. व्हिडिओ क्वालिटी देखील थोडीफार माझी त्यावेळेस लो होती. हे सगळे प्रॉब्लेम होते. पण एक दिवस मला असं वाटलं की माझी जी काही जर्नी आहे ती जर्नी मी तुमच्यापर्यंत शेअर करावी. आणि असंच म्हणजे काहीही डोक्यात नसताना मी एक व्हिडिओ बनवला की चॅनल माझं मॉनिटाईज झालं आणि कशा प्रकारे चॅनल मॉनिटाईज झालं हा व्हिडिओ बनवून टाकला. आणि त्या व्हिडिओला खरंच चांगला प्रतिसाद मिळाला. त्या व्हिडिओमुळे माझे खूप सारे सबस्क्रायबर्स वाढले. आणि तेव्हा मला असं वाटलं की बाबा, आपल्या मराठीमध्ये ना अशा प्रकारे यूट्यूब विषयी खरी खरी माहिती सांगणारे चॅनल्सच नाही आहेत. आणि त्यामुळे जे कोणी नवीन यूट्यूबर्स आहेत मराठीमध्ये किंवा ज्यांचे यूट्यूबचे चॅनल्स आहेत, ज्यांना खरंच यूट्यूबविषयी माहिती पाहिजे आहे, त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि मग तेव्हापासून मला वाटतं तो व्हिडिओ मी जानेवारीमध्ये टाकला होता, जानेवारीच्या मिडमध्ये टाकला होता. आणि मग जानेवारीपासून मी असे व्हिडिओज बनवायला सुरुवात केली. आणि याच व्हिडिओमुळे माझे 5,000 सबस्क्रायबर्स जे आहेत ते 5 महिन्यामध्ये पूर्ण झालेले आहेत. म्हणून तुम्हाला मी नेहमी सांगते की तुमचे YT स्टुडिओ तुम्ही ओपन करून बघा. YT स्टुडिओमध्ये तुम्हाला समजेल की तुमच्या कोणत्या व्हिडिओमुळे तुम्हाला सबस्क्रायबर्स मिळालेले आहेत, तुमच्या कोणत्या व्हिडिओवर चांगले इम्प्रेशन्स गेलेले आहेत, तुमच्या कोणत्या व्हिडिओवर लोकांना व्हिडिओ बघायला आवडतो आहे, कोणत्या व्हिडिओवर जास्त कमेंट्स आल्या आहेत, तुम्ही त्या कमेंट्सची उत्तरं दिलेली आहेत किंवा नाही आहेत, लोक काय बघायला उत्सुक आहेत, हे सगळं तुम्हाला YT स्टुडिओमध्ये समजणार आहे. आणि मी स्वतः पूर्णपणे YT स्टुडिओवर अवलंबून राहिले. म्हटलं ठीक आहे, आता माझ्या या व्हिडिओला चांगले व्ह्यूज मिळालेले आहेत. त्या व्हिडिओच्या मानाने मला पूर्वी कोणत्याही व्हिडिओला तेवढ्या कमेंट्स आल्या नव्हत्या जेवढ्या कमेंट्स मला त्या व्हिडिओवरती आल्या होत्या.
आणि मग जसं की यूट्यूब नेहमीच सांगतो की तुमचे ऑडियन्स कोणत्या व्हिडिओला एंगेज होतात, तुमचे ऑडियन्स कोणत्या व्हिडिओवरती कमेंट्स करतात हे नेहमी लक्षात ठेवा. आणि ते मी हेरलं आणि तेव्हापासून मी यूट्यूबशी रिलेटेड जे व्हिडिओ जे आहेत ते व्हिडिओज टाकायला सुरुवात केली आणि त्या व्हिडिओजला मला खरंच खूप छान प्रतिसाद मिळाला. तेव्हापासून मला समजलं की आपल्या मराठीमध्ये ना अशा प्रकारच्या चॅनल्सची गरज आहे जे खरं खरं लोकांना सांगतील, कोणत्याही प्रकारे लोकांना फसवणार नाही. आणि तुम्ही देखील माझ्यावर तेवढाच विश्वास दाखवला, त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. मी देखील यापुढे ना जेवढं काही माझ्याकडून शक्य होईल तेवढं सगळं करण्याचा प्रयत्न करणार आहे तुमचं चॅनल ग्रो होण्यासाठी. सो नक्की चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की मी खात्री देते माझ्याकडून जेवढं बनेल, माझ्याकडून जेवढं शक्य होईल, जेवढी मदत करण्याची शक्य होईल, जेवढा गायडन्स देण्याचा शक्य होईल तेवढा गायडन्स, तेवढी मदत मी नक्कीच करत राहील. आणि तुम्ही आतापर्यंत भरभरून प्रेम, भरभरून प्रतिसाद दिला आहेस, यापुढेही देत राहा. आता लक्ष जे आहे ते लक्ष आहे 20K चं. 20K देखील लवकरात लवकर आपल्याला पूर्ण करायचं आहे. सो प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवरती तुम्हाला ना यूट्यूब संदर्भातले सगळे अपडेट्स, छोटीतली छोटी गोष्ट जी कोणीही तुम्हाला कधीच सांगितलेली नसेल, तुमच्या शंकांचं समाधान, तुमच्या शंकांचं निरसन, यूट्यूबच्या रूल्स, रेग्युलेशन, पॉलिसीज काय काय आहेत, कशा प्रकारे यूट्यूब काम करतं, यूट्यूबचं अल्गोरिदम कशा प्रकारे काम करतं, यूट्यूबचा SEO कशा प्रकारे काम करतं, तुमचं चॅनल SEO मध्ये आणायचं असेल तर काय केलं पाहिजे, नवीन यूट्यूब चॅनल सुरू करायचं असेल तर काय केलं पाहिजे, कशा प्रकारे सगळ्या सेटिंग्स केल्या पाहिजे, हे सगळं माहिती, ही सगळी इन्फॉर्मेशन, पूर्ण ज्ञान, पूर्ण ट्युटोरियल सगळं तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहे. सो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आतापर्यंत जेवढं प्रेम दिलेलं आहे त्यासाठी मनापासून धन्यवाद. यापुढे देखील हे प्रेम देत राहा. आणि हीच गुड न्यूज होती जी तुमच्याबरोबर शेअर करायची होती. सो खरंच पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असल्यास नक्की लाईक करा. तुमच्या काही कमेंट्स असतील तर खाली कमेंट करून विचारा. प्रत्येक कमेंटचं उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करत असते. आणि कधी कधी ना नाही होत देणं, कारण की खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या असतात. एकतर इन्स्टावरती कमेंट्स आलेल्या असतात चॅनल चेकिंगच्या, त्या सुरू असतात माझ्याकडनं. त्यानंतर YT मध्ये कमेंट्स आलेल्या असतात, खूप साऱ्या कमेंट्स असतात, किंवा कमेंट्सच्या खाली, कमेंट्सच्या मध्ये कमेंट्स असतात. त्यामुळे काही कमेंट्स मिस होऊन जातील. पण हां, जेवढं शक्य होईल ना तेवढ्या सगळ्या कमेंट्सचं उत्तर देण्याचा प्रयत्न करते. जेवढे शक्य होतील तेवढे सगळे चॅनल्स मी चेक करण्याचा नेहमीच प्रयत्न करते. सो भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय. कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी.